कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। 8 दिवस सातत्यानं धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय। पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग आणि 53 जिल्हा मार्ग बंद होते, तर तब्बल 94 बंधारे पाण्याखाली गेले होते। मात्र जिल्ह्यात कालपासून पावसानं थोडी उसंत घेतल्यानं सकाळपासून नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होतीये। आज दिवसभरात एकूण 94 पैकी 9 बंधारे वाहतुकीसाठी खुले झालेत। आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात 37 मिलीमीटर, तर त्यापाठोपाठ राधानगरी तालुक्यात 35 मिलीमीटर इतका झालाय। जिल्ह्यात सरासरी 16.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर शहरालगतच्या आंबेवाडी, प्रयाग, चिखली, शिंगणापूर, हणमंतवाडी परिसराला अद्याप पुराचा वेढा कायम आहे। शनिवारी सायंकाळी परिसरातील महापुराचं रौद्ररूप सुजय कुंभार यांनी ड्रोनच्या कॅमेऱ्यातून घेतलंय। आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा इथं 47 फूट 1 इंचावर होती। जिल्ह्यातील 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली होते। पुरामुळे पंचगंगेचं विराट रूप पाहण्यासाठी शिवाजी पूल परिसरात दिवसभर लोकांची मोठी गर्दी होती। नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होत असली तरी अजून पुराचा विळखा कायम आहे। सध्या राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे।